अहिल्यानगर येथील श्री गजानन महाराज पायी दिंडी सोहळा यांच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून अविरतपणे निंबळक धरमपूर येथे आळंदी पायी दिंडी काढली जाते। याही वर्षी निघालेल्या पायी दिंडीचे केडगाव एकनाथनगर येथील राहणारे दत्तात्रय नेरीकर यांच्या निवासस्थानी या दिंडीचे भव्य असे स्वागत करण्यात आले। आज काय गजानन महाराजांची दिंडी धरमपूर येऊन भूषणनगरला मुक्कामाला होते। आज आम्ही आमच्या एकनाथनगरमध्ये नेरीकर सर महाराजांनी आमच्या आमंत्रणाला आलेत। त्यांनी आग्रहास्तव आम्ही त्यांना आमंत्रित केलं, नाश्त्याचं आणि पूजेचं हे ठेवलंय। त्याच्यासाठी सचिन भाऊ हे उपस्थित होते आमच्याकडं। त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि शुभेच्छा दिल्यात। परत काही त्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात काही वस्तू दिल्यात, त्यांचे आम्ही आभार मानतो खूप काही, आणि महाराजांचे बी आभार मानतो। धन्यवाद। आजची दिंडी जी होती धरमपुरीवरून आळंदीला जाणार होती, तर 17 तारखेला कालच्या दिवशी कोतकरमळ्यामध्ये मुक्कामी होती। सकाळच्या वेळेस एकनाथनगरला नेरीकर काकांच्या घरी नाश्त्याचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला सचिन भाऊ जगताप यांना आमंत्रित केलं होतं। त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ, अनमोल वेळ आपल्याला एक दिला। या ठिकाणी आले आणि आरती त्यांच्या हस्ते केली, आणि आरती केल्यानंतर त्यांनी जे काही वारकरी होते त्यांना टाळ या ठिकाणी आपण दिलेले आहेत त्यांच्या हस्ते, आणि जो काही त्यांनी अनमोल वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। क्षेत्र धरमपुरी गजानन महाराज संस्थान या क्षेत्रावरून 18 वर्षापासून आपण दिंडी प्रस्थान करत आहोत, आणि या प्रस्थानमध्ये अवश्य आपले जे काही वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारे सर्व वारकरी, ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई, मीराबाई, छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, या सर्वांचा वारसा घेऊन आपण अमोल अशा उंच नींचे काही नेने भगवंत या मार्गाने आपण त्यांना घेऊन जात असतो। त्याप्रमाणे आज 15 वर्षापासून केडगाव मुक्कामी असतो, आणि केडगाव मुक्कामी असल्यानंतर जे काही आपले कार्यकर्ते असतील कुठले पण, ते आम्हाला सहकार्य करत असताना, विचार करत असताना अवश्य आम्हाला म्हणतात, तुम्हाला यात्रेमध्ये काही अडचण आहे का? आम्ही म्हणतो जी अडचण आहे ती सचिन दादा असतील, संग्राम भैया असतील, शीतलताई असतील, ती अडचण कायमस्वरूपी सोडवतात। त्यामध्ये यंदा आम्ही सचिन दादांना निमंत्रित केलं एकनाथनगरमध्ये, ते पण अमोल वेळ देऊन आल्यानंतर त्यांना आम्ही काही कुठली वस्तूचं बोललो नव्हतो, पण पारमार्थिक वारसा असल्यामुळे त्यांनी जाणवलं गेलं का दिंडीला काय लागतं आहे, म्हणून त्यांनी आम्हाला आपल्या दिंडीसाठी 21 टाळ ह्या दिंडीला त्यांनी मदत निधी म्हणून दिलेला आहे। अशीच उत्तरोत्तर सेवा त्यांच्या हस्तातून घडो, त्यांची जी काही पुढील वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी मी सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने पांडुरंग चरणी एक विनंती करतो का जे काही त्यांचं भवितव्य आहे ते उज्ज्वल होत राहो, अशी मी माऊलीचे चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण। केडगावमधून आता या ठिकाणी प्रस्थान होणार आहे, तरी मी सर्व कुटुंबाच्या वतीने नगरवासीयांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, आणि तुमच्यामुळं आम्हाला या ठिकाणी दर्शनाचा लाभ झाला आहे। तसंच लाभ आम्हाला तुम्ही आनंदीत पोहोचल्या सुद्धा व्हा, एवढी श्री चरणी प्रार्थना करतो। माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी हरिदास रोहकले, दत्तात्रय नेरीकर, सुदाम मोरे, वैशाली नांगरे, भाऊसाहेब कराळे, उत्तम सराफ, गोरक्षनाथ थोरवे, सोमनाथ चौधरी, श्रीकांत भिमटे, अशोक खंडागळे, महेश करांडे, राजू पाटील, वैभव जडे, मनोज कराळे, अशोक उपाध्ये, माजी नगरसेवक संभा पवार, योगेश ठुबे, कृष्णा लांडे, विनीत दिंडोरे यांसह परिसरातील भक्तजन आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।